आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला शिंदे सेनेत मोठा राजकीय भूकंप, नियुक्त्या रद्द, नाराजी वाढली, बच्चू कडूंची भूमिका काय? अकोल्यात नेमकं चाललंय तरी काय? नियुक्त्या स्थगिती, नाराजी, बच्चू कडू शांत का? आसरा मीडिया न्यूजच्या पडद्यामागची बातमी। संपादक शंकर जोगी आपले स्वागत करतात। अकोला जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नेमकं चाललंय तरी काय? शिंदे सेनेतील नियुक्त्या, त्यानंतर अचानक स्थगिती, पुन्हा नव्या नियुक्त्या आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेला संभ्रम, हा केवळ संघटनात्मक बदल आहे की पडद्यामागे काही मोठं राजकारण सुरू आहे? याचीच इन्स्टा स्टोरी आज आपण पाहणार आहोत। कार्यकारिणी बरखास्त, त्यानंतर प्रभारी जिल्हाध्यक्ष बदल, शहर प्रमुखांची नियुक्ती आणि काही दिवसातच सर्व नियुक्त्यांना स्थगिती। पुन्हा चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी। या सर्व घडामोडींमुळे अकोल्यातील शिवसैनिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले। दरम्यान माजी आमदार नारायण गव्हाणकर, अश्विन नवले, श्रीरंग पिंजरकर आणि शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या पुढील भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आता चर्चेत आहे। नव्यानं पक्षात प्रवेश केलेले आमदार बच्चू कडू या सर्व घडामोडींवर नेमकी काय भूमिका घेणार? पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते पुढाकार घेतील का, की योग्य वेळेची वाट पाहतील? याबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात या विषयावर विविध चर्चा सुरू आहेत। दिल्ली आणि मुंबईतील नेतृत्व समाधानी असल्याचं बोललं जात असलं तरी अकोल्यातील स्थानिक पातळीवर अस्वस्थता असल्याची चर्चा रंगतीये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हे बदल संघटनेला नवी ऊर्जा देतील की अंतर्गत मतभेद हे अधिक तीव्र करतील? या प्रश्नाची उत्तरं येणारा काळच देईल। शंकर जोगी, पाहत रहा आसरा मीडिया न्यूज आणि पडद्यामागची बातमी। आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।